महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सभापती अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते, खऱ्या शिवसेनेचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, खासदार फौजिया खान, शेख सुभान अली, अत्यंत सुंदर भाषण त्यांनी केलं. घनश्यामजी शेलार, साजनजी पाचपुते, राजेंद्रजी नागवडे, तिन्ही पक्षांचे आणि मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, आपण आज अनुराधाताईच्या प्रचाराच्या निमित्तानं सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आवाजाचा प्रश्न आहे, घसा बसलाय. एक उद्धवजींना येण्यामध्ये उशीर झाल्याचं कारण आणि कशा पद्धतीनं सध्याचं राज्याचं आणि देशाचं सरकार वागतं याचा एक अनुभव. त्यांच्या हेलिकॉप्टरला 1 तास उड्डाणाची परवानगी देण्यात आली नाही. 1 तास सभा रद्द कशा होतील असा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. राहुलजींच्या 2 सभा महाराष्ट्रातल्या या पद्धतीनं त्यांनी रद्द करायला लावल्या होत्या. पण जनता थांबणार नाही. निवडणुका महाविकास आघाडीच्या जनतेनं हातात घेतलेल्या आहे. महाविकास आघाडी प्रचंड बहुमताने विजयी झालेली आपल्या सगळ्यांना दिसेल. मी महाविकास आघाडीचा खऱ्या अर्थानं पक्का कार्यकर्ता आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. महाविकास आघाडीचा आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात सख्खा भाऊ उभा राहिला तरी आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. कारण आपल्या सर्वांसाठी महाविकास आघाडी सत्तेवर येणे ही काळाची गरज आहे. अनुराधाताई म्हटलं की मी काही मनामध्ये आडी ठेवली नाही. आडीने ठेवली नसली तरी घडी ठेवलेली आहे, पण आज दाखवणार नाही. शेवटी वेळ आहे ती सगळ्यांनी एकत्र येण्याची आहे, एकत्र लढण्याची आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेकरता एकत्र लढण्याची हे लक्षात ठेवा. एकंदर हे सरकार बनलं कसं? हे खोक्याचं सरकार. 50 खोके तुम्हाला माहिती आहे का? खोक्याच्या आधारावर सरकार बनलं. 70,000 कोटीचा घोटाळ्याचं पंतप्रधान बोलतात. दुसऱ्या दिवशी गडी तिकडे गेल्यावर धुवून स्वच्छ होतो. तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या जातात. मंत्रिमंडळ अख्खं भ्रष्टाचारानं माखलेलं बनलेलं आपण सर्वजण पाहतो. त्यांच्या इन्क्वायऱ्या थांबल्या जातात, चौकशा थांबल्या जातात. परंतु हे भ्रष्टाचाराचं मंत्रिमंडळ आहे, असंविधानाचं मंत्रिमंडळ आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यांचा जो कारभार झाला आपण पाहतो. कायदा सुव्यवस्थेचं धिंडवडं निघालं. अंमली पदार्थाचा हैदोस झाला. धनदांडके लोकांच्या अंगावर गाड्या घालायला लागले. शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र कठीण परिस्थिती निर्माण झाली. त्याच्या ऊसाला ठीक भाव नाही, त्याच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. आणि दुसऱ्या बाजूला मुठभर धनदांडग्यांची संपत्ती वाढवण्याची आणि त्यांना जगातला 1 नंबर श्रीमंत करण्याकरता भारतीय जनता पक्ष काम करतोय, लक्षात ठेवा. मी आपल्या सगळ्यांना विनंती करील, कारण आम्हाला पुढची नेवाशाची सभा आहे, पुढे परत प्रवास उद्धवजींचा आहे, म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेन. कोण दुसरे उभे राहिलेत? आता ते उभे राहिलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे. ताई म्हणले त्यांना काहीच अनुभव नाही. त्यांना अनुभव फार आहे असं मला कळालं. 25 केसेस असंही कळालं. एवढा मोठा अनुभव आहे, 25 केसेस अंगावर आहेत. दुसरे कसे उभे राहिलेत अपक्ष? 30. आता काय पाहिजे अनुभव? निवडून आलं तर तुमचा कार्यक्रमच आहे. मग 36 केसेस आहेत. सत्कार करावा लागेल एकदा त्यांचा, एवढ्या केसेस केल्या. दुसरे उभे राहिले अपक्ष. त्यांनी खरं उभं राहायला नको होतं. अजून वेळ गेलेली नाही. त्यांनी माघार घ्यावा आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहावं.
फौजियाताईंनी इथे सांगितलंय की राष्ट्रवादीचं हे धोरण नाही. ताई या अधिकृतपणे खासदार म्हणून इथं बोललेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. खरं म्हणजे ताईंनी असं सांगितलं की 2 वेळेस आमदार त्यांना करायला मदत केली अपक्ष उमेदवारांना. त्यापेक्षा मी साक्षीदार आहे कुकडी कारखाना कसा झाला याची. कुकडी कारखाना होत असताना त्यांनी प्रयत्न होता, विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते. कुकडी कारखान्याचा अर्ज आल्यानंतर भेटायला गेले कुंडलिकराव आणि विलासरावजी त्यांना म्हटले की बाळासाहेबाला विचारावं लागेल, जिल्हा आहे त्यांचा. मला विचारलं काय करायचं कुकडी कारखान्याचं. मी सांगितलं की शिवाजी बापू नागडणला विचारावं लागेल. बापूंना घेऊन गेलो. बापू सरळ स्वभावाचे, त्यांनी सांगितलं पहा बा काय करायचं करा. बापूंनी संमती दिली म्हणून कुकडी कारखाना झाला. पण त्या कारखान्याची आजची अवस्था काय हे तुम्हाला निवडणुकीनंतर निश्चित लक्षात येणार आहे. तुम्हाला खरं सांगतो, मला माहिती आहे सगळं. मी एक कारखाना चालवतो. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रीगोंदा तालुक्याचं जर आपल्याला चांगलं हित जपायचं असेल तर अनुराधाताईला आपण प्रचंड मताधिक्याने विजयी केलं पाहिजे. घनश्यामजी शलार आणि माघार घेतलेल्या सगळ्या उमेदवारांचे आभार मानतो. घनश्यामजी शलांकरता मी प्रयत्न केला त्यांना उमेदवारी मिळावा म्हणून, परंतु ज्यावेळेस निर्णय अनुराधाताईंचा झाला, शिवसेनेला झाला, त्यांनी माघार घेतली. घनश्यामजी तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल हे मला माहिती आहे बरं का. काम करावं लागेल. आघाडीचं सरकार आल्यानंतर योग्य न्याय त्यांना सुद्धा दिला जाईल याची ग्वाही मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. खरं जे आमची पंचसूत्री आहे, 3,00,000 रुपये महिन्याला आपण देणार आहे महिलांना. तेव्हा हे काही नवीन नाही. महालक्ष्मी योजना कर्नाटकात, तेलंगणामध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये आपण अगोदरच राबवतोय, यशस्वीपणे राबवतोय. 3 लाखाचं कर्ज माफ करणार आहे. 50,000 जे नियमित भरतात त्यांना मिळणार आहे. 25 लाखापर्यंत विमा तुम्हाला मिळणार आहे आरोग्याचा. या सगळ्या योजना मुळात काँग्रेसच्याच आहेत. युकन करता जो बेरोजगार आहे त्याला 4,000 रुपये मिळणार आहेत महिन्याला नोकरी मिळेपर्यंत. आणि जात निहाय जनगणना करून एकदा निश्चित केलं जाणार आहे आणि ज्याचा त्याचा न्याय ज्याच्या त्याच्या जातीला देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. हे सगळं आमचं पंचसूत्री आहे. आपण सगळेजणांना विनंती आहे की काँग्रेसच्या पाठीशी, महाविकास आघाडीच्या पाठीशी, शिवसेनेच्या पाठीशी राष्ट्रवादी जी पवार साहेबांची आहे, तेव्हा पवार साहेबांचा अपमान आपण कधी सहन करत नाही. पवार साहेबांना जर सन्मान करायचा तर आपण अनुराधाताईला मतदान करावं लागेल, महाविकास आघाडीला बहुमत द्यावं लागेल. उद्धवजींचा सन्मान करायचा असेल तर आपल्याला अनुराधाताईला मतदान करावं लागेल. राहुलजींचा आणि प्रियंकाजीचा, सोनियाजींचा सन्मान करायचा तर अनुराधाताईला मतदान करावं लागेल. ते मतदान आपण करा. प्रचंड मताधिक्याने त्यांना विजय करा असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.